नमस्कार, मी श्रुती कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवूयात स्वादिष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारं डाळिंबाचं रायतं. एक डाळिंब घेतलाय, त्याचा वरचा भाग आपण कट करून घेऊयात. बरोबर मध्यभागी सुरीने कापून त्याचे 2 भाग करूयात. तुम्ही पाहू शकता किती छान लालबुंद दाणे आहेत. चला तर मग ते आपण सुटे करून घेऊयात. डाळिंबाचे दाणे सुटे करताना त्यातला आतला जो पांढरा थोडासा भाग असतो ना, तो त्यामध्ये येतोच. नंतर तो आपल्याला काढून टाकायचा आहे. डाळिंबातनं असे सगळे दाणे मोकळे करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये सालीचा जो प्रकार आलेला असतो पांढरा, तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि दाणे क्लीन करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण एक बाउल घेऊन त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण दाणे धुतलेलं पाणी घालूयात. म्हणजे दाणे स्वच्छ दाणे वरती राहतील आणि पाणी खाली जाईल. मला दिसत असेल की पांढरे जे साली आहेत तर त्या पण त्याच्यामध्ये गाळल्यात गेलेल्या आहेत आणि आता आपण हात ठेवून व्यवस्थित गाळलं की दाणे फक्त आपल्या हातामध्ये किंवा त्या वरच्या बाउलमध्ये राहतात आणि खराब पाणी सगळं आणि साली सगळी खाली येते. पाणी गाळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये जे थोडेसे डाळिंबाचे दाणे आले होते ते आता आपण काढून घेऊयात. म्हणजे साली जी पांढरी होती ती आणि पाणी ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. दाणे स्वच्छ झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण 3 चमचे मलईचं दही घेणार आहोत. थोडं रवीच्या आणि थोडं चमच्याच्या साहाय्याने दही आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. फेटून घेत असताना त्यातले जे छोटे छोटे बारीक लम्स असतात तर ते सगळे आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि फाईन अशी त्या दह्याची पेस्ट करायची आहे. आता दह्यात घालण्यासाठी आपण एक इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचे बारीक तुकडे पिसासारखे करून घेऊयात. हिरवीगार थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, ती आता आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची आता आपल्याला फेटलेल्या दह्यामध्ये घालायची. 1 चिमूट जिरपूड घालायची. 1 चिमूट सैंधव मीठ. 1 चिमूट साधं मीठ. चिमूटभर साखर घालायची. म्हणजे दही आंबट असेल तर आंबटपणा जातो. आणि सोललेले डाळिंबाचे दाणे आता आपण त्याच्यामध्ये घालतोय. डाळिंबासह घातलेले सगळे घटक आपण आता दह्यामध्ये व्यवस्थित कालवून घेऊयात. हलक्या हाताने कालवायचं आहे. तयार झालेल्या डाळिंबाच्या रायत्याला गार्निशिंग करताना थोडे वरून डाळिंबाचे दाणे घालूयात. रेड चिली फ्लेक्स भुरभुरवायची आणि चिरलेली थोडी कोथिंबीर वरनं घालायची. तयार झालेलं हे डाळिंबाचं रायतं तुम्ही बिर्याणी, पराठे, अगदी नुसतं सुद्धा खाऊ शकता. पहा बरं, आवडतंय का? आवडलं ना तुम्हाला? चला मग प्रेमाने बनवा आणि आनंदाने खा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.